एस्तेर 4 अध्याय, अध्याय 4 वचन 13, 14, 15. वचन 13 ते 16 वाचा. प्रेज द लॉर्ड. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते की एस्तेर महाराणी झाली आहे. हा जो राजा आहे साधारण राजा नाही, खूप महान, खूप प्रचलित, खूप श्रेष्ठ, खूप खूप श्रीमंत असा हा राजा आहे. 127 प्रांतांचा राजा आहे. त्याला भरपूर राण्या आहेत. वाड्यातल्या नाही, राज्यातल्या सगळ्या सुंदर मुली म्हणजे त्या राजासाठीच ठेवलेल्या आहेत असं आहे. कित्येक उपपत्नी आहे आणि या राजाची एक महाराणी, एक मुख्य राणी आहे. ती जी आहे तिचं नाव आहे एस्तेर. या राज्याचे नियम फार कडक आहे. जे राजा म्हणणार तेच फॉलो करायला लागतं. आणि ही एस्तेर एक यहुदी आहे, परंतु ती राणी जेव्हा बनते तेव्हा राजाला माहित नाही ही यहुदी आहे. त्याच्यामध्ये राज्यामध्ये काम करणारे एक अमालेकी पुरुष आहे, एक मंत्री आहे, त्याचं नाव आहे हामान. हा हामान याला यहुद्यांची खूप चीड आहे. त्यामुळे हा ठरवतो की सगळ्या यहुद्यांनाच मारून टाकायचं आणि राजाकडून त्यानुसार आदेश पत्र नाही का मिळवतो. आणि आता सगळ्या यहुद्यांना मारण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. सो 127 देशातले सगळे यहुदी मारून टाकायचे. प्रेज द लॉर्ड. आणि हा जो मॉर्दखाय जो एस्तेरचा काका आहे तो तिच्याकडे निरोप पाठवतो एस्तेरकडे. बायबल सांगतं की तो काय म्हणतो माहिती का, की तू राजमंदिरी आहेस म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असे तुला वाटू देऊ नको एस्तेर. हा काका काय म्हणतोय की आपण सगळे यहुदी आहे, पण तू नाही का राजघराण्यात आहे, तू महाराणी आहे म्हणून तुझ्यावर काही होणार नाही असं तुझ्या मनाला वाटून देऊ नको, की बाकीच्या यहुद्यांचं होतंय तर होतंय, मी तर सेफ आहे असा विचार करू नको. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कुठून तरी यहुद्यांची सुटका आणि उद्धार होईलच, पण तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. तो तिला काय म्हणतोय, तू असा विचार करू नको बापा, माझा तर जीव वाचला, बाकीच्यांचं मी काही करू शकत नाही, राजाने हा फरमान काढलाय, मी तर काहीच करू शकत नाही. तू असा विचार तुझ्या मनामध्ये आणू नको, कारण तू जरी गप्प राहिली ना तर कुठून तरी नाही का यहुद्यांसाठी नाही का परमेश्वर तारण पाठवेल, यहुद्यांचा उद्धार आणि सुटका होईल. परंतु तू या स्थानात उभी नाही राहिली म्हणून तुझा आणि तुझ्या वडिलांच्या घराण्याचा नाश होईल. आणि कदाचित तू ह्या एवढ्या उच्च स्थानावर, या पदावर नाही का या प्रसंगासाठीच पोचली असेल की तुझ्या लोकांच्यासाठी तू मध्यस्थी करावी. आणि एस्तेर काय म्हणते माहिती का मर्दखायला, त्याच्या आधीच तुम्ही 2 वचनं वाचले तर कळेल. मर्दखाई म्हणतो तेव्हा एस्तेर म्हणते मी नाही जाऊ शकत, राजाज्ञा असल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. जोपर्यंत राजा बोलत नाही मी राजवाड्यात पाऊल सुद्धा ठेवू शकत नाही, राजा बोलवल्याशिवाय कोणीच जाऊ शकत नाही. आणि नाही का कित्येक दिवस झाले की अजून राजाने मला निरोप पण पाठवला नाहीये. आणि ह्या राज्याचे नियम किती कडक आहेत तुम्हाला मी सांगू. एस्तेर याचा पहिला अध्याय काढा. प्रेज द लॉर्ड. तेवढंच ना. बस बस, येस येस येस. एस्तेर राणी जिच्या जागी राणी झाली ती आहे वष्टी, महाराणी होती. ओके. आणि राजाने सगळ्यांना पार्टी दिली. 6 महिने मेजवानी चालू होती राजाची, खाणं पिणं सगळं चालू होतं. आणि बायबल सांगतं की एक दिवस नाही का राजा काय म्हणाला, माझ्या राणीला बोलवा, या देशोदेशीच्या लोकांना सगळ्यांना माझ्या राणीचं सौंदर्य पाहू द्या, तिला राजमुकुट घालून पाठवा. वष्टी राणी म्हणते मी नाही येणार, सगळे लोक खाणं पिणं करत बसलेत, मी माझं सौंदर्य दाखवायला येणार नाही, मी सगळ्यांसमोर येऊन उभी राहणार नाही. ती फक्त राजाला मी येणार नाही म्हणते. राजाने एक नाही का रिक्वेस्ट म्हणजे तिच्यासाठी नाही का हुकूम सोडला आहे की ये, ती येत नाही म्हणून त्याच वेळेस तिला तिच्या पदावरून काढून टाकतात. तुम्हाला माहितीये बायबल इकडे काय सांगतं, तर तुम्ही पुढे वाचलं तर तुम्हाला कळेल की राणीने राजाला नाही म्हटलं, उद्या राज्यातल्या बायका पण आपल्या नवऱ्याचं ऐकणार नाही. त्याच वेळेस वष्टी राणीला नाही का तिच्या पदावरून काढून टाकतात. ती राणी म्हणून, महाराणी म्हणून किंवा राजाची पत्नी म्हणून राहू शकत नाही. सो या राज्याचे नियम इतके कडक आहेत, जोपर्यंत राजा बोलत नाही कोणी काही करू शकत नाही. आणि एस्तेर म्हणते मी कशी जाऊ, राजाची आज्ञा नसताना जर मी तिकडे राजाच्या समोर गेले आणि नाही का त्या चौकात जाऊन राजा जिथे बसतो तिथे जर थांबले ना मी, तर मला मारून टाकण्यात येईल. म्हणजे नियम असा होता, राजाची अपॉइंटमेंट तुमच्याकडे नाही, विदाऊट अपॉइंटमेंट तुम्ही येताय, तुमचा जीव तुम्हाला गमवावा लागेल. प्रेज द लॉर्ड. सो मॉर्दखाय म्हणतो तू ह्यासाठीच कदाचित निवडली असेल. आता एस्तेर काय म्हणते माहितीये का, जा सगळ्यांनी काय करा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा, 3 दिवस 3 रात्री अन्न आणि पाणी घेऊ नका, मी आपल्या दासीसह तसाच उपवास करेल आणि असल्या स्थितीत मी राजाकडे जाईल. सो व्हॉट 3 days शी वॉज डुईंग, तिने फक्त अन्न पाणी घेतलं नाही बसून राहिली असं नाही केलं. 3 days शी वॉज प्रेइंग, शी वॉज प्रिपेअरिंग. हालेलुया. मर्दखाय सर्व यहुदी लोक, शूशन राज्यामध्ये जेवढे यहुदी आहेत ते, आणि एस्तेर आणि तिच्या दासी ह्या सगळ्यांनी 3 दिवस अन्न घेतलं नाही, पाणी सुद्धा पिले नाही, ड्राय
फास्टिंग, कम्प्लीट ड्राय फास्टिंग. आणि नाही का 3 days शी वॉज प्रिपेअरिंग. कशासाठी? ती काय म्हणते, मी आता राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. प्रेज द लॉर्ड. मी राजा नियमाविरुद्ध आत राजाकडे जाईल. नियमाविरुद्ध तिकडे जाणं म्हणजे स्वतःच्या जीवाला मुकणं आहे. प्रेज द लॉर्ड. पण ती म्हणते नियमाविरुद्ध मी राजाकडे जाईल, मी मेली तर मेली. बिकॉज शी न्यू द कॉन्सिक्वेन्सेस. हालेलुया. परिणाम काय होणार हे तिला माहित आहे, तरी ती म्हणते मी जाणार आहे. आणि ना 3 दिवस प्रार्थना उपवास, प्रार्थना उपवास, प्रार्थना उपवास. आणि तिसऱ्या दिवशी बायबल सांगतं, एस्तेर याचा 5वा अध्याय जर तुम्ही वाचलं, 1-2 वचन सांगतं, तिसऱ्या दिवशी एस्तेर राणी राजकीय वस्त्र धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. आतल्या चौकामध्ये जाऊन आतमध्ये राजमंदिरासमोर उभी राहिली. राजा राजमंदिरात सिंहासनासमोर राजद्वारासमोर बसला होता. राजा सिंहासनावर बसलेला आहे. राजाने एस्तेर अंगणात उभी आहे असे पाहिले, त्यावेळेस त्याची तिजवर कृपादृष्टी झाली. हा तोच राजा आहे जेव्हा त्याला नाही का त्याची पहिली महाराणी म्हणते की मी येणार नाही, तो तिला नाही का त्या जागेवरून काढून टाकतो. राणी म्हणून नाही का तिला नाकारून टाकतो. तो विचार पण करत नाही, एवढे वर्ष ती महाराणी आहे, एक वेळ तिच्याशी बोलत सुद्धा नाही, काउन्सिलिंग पण करत नाही, नाही म्हणतो. आता राजाची आज्ञा नसताना राजमंदिरामध्ये त्या चौकामध्ये राजवस्त्र घालून एस्तेर जाऊन उभी राहिली आहे. आयडियली तिकडे काय व्हायला पाहिजे होतं माहिती, की अपॉइंटमेंट नाहीये, मग ती महाराणी सुद्धा असू दे, राजाची कोणी जवळची व्यक्ती असू दे, तिथल्या सैनिकांनी येऊन नाही का त्यांना मारून टाकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं राजाची कृपादृष्टी तिच्यावर झाली. एवढंच झाले नाही, फक्त राजाची कृपादृष्टी झाली नाही, ओनली 3 days फास्टिंग अँड प्रेयर. हालेलुया. बायबल सांगतं राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. जो राजदंड सुवर्णदंड असतो तो पुढे केला. याचा अर्थ की ठीक आहे, तुला परमिशन आहे, कशासाठी आली आहेस ते बोल. सुवर्णदंड पुढे करणं म्हणजे नाही का शोईंग ग्रेस, की ठीक आहे नाही का तू इथे थांबू शकते किंवा तू माझ्या समोर येऊ शकते. इट इज लाईक अपॉइंटमेंट ग्रँटेड. हालेलुया. सुवर्णदंड पुढे केला तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास स्पर्श केला आणि राजाने तिला विचारले, एस्तेर राणी तुला काय पाहिजे? प्रेज द लॉर्ड. हे वचन ना मला खूप आवडतं. एस्तेर काहीच बोलली नाहीये, काहीच बोलली नाहीये. तिने तयारी केली आहे, जायचंय तिकडे, 3 दिवस उपास प्रार्थना केली आहेस, काही बोलली नाही, तिकडे जाऊन फक्त उभी राहिली आहे. 3 days फास्टिंग अँड प्रेयर, 3 दिवसाची उपास प्रार्थना, तिला बोलावं लागत नाही, ती तिकडे जाऊन उभी राहते. राजाची कृपादृष्टी होते, राजा सुवर्णदंड पुढे करतोय, ती त्याला स्पर्श करते. समोरून राजा विचारतोय की तुझी काय मागणी आहे. राजा तिला समोरून विचारतोय की एस्तेर राणी तुला काय पाहिजे. एवढंच नाही, आणि त्याने विचारलं काय पाहिजे, एस्तेर काहीच बोलत नाही. राजा स्वतः पुढे जाऊन म्हणतोय तुझी काय मागणी आहे. शी इज क्वाइट, शी इज नॉट गिव्हिंग एनी आन्सर. आणि पुढे स्वतः राजाच म्हणतोय अगं अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असेल तरी ते तुला मिळेल. 127 चे अर्धे राज्य म्हणजे किती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 127 राज्यांचा प्रोव्हिन्सेसचा हा राजा आहे. तो म्हणतो अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. 3 दिवस उपास प्रार्थना, 3 दिवस नाही का स्वतःच्या जीवाचा विचार करत नाहीये, स्टेपिंग आउट नाही का त्या झोन मधून, त्या बंधनातून, त्या प्रेशर मधून, त्या दबावामधून, त्या बॉन्डेज मधून, त्या नियमामधून बाहेर पडतेय. राजासमोर जाते. महाराणी आहे, राजा तर माझ्या रूपावर भाळलाय. नो नो नो, नॉट बिकॉज ऑफ दॅट. हालेलुया. तिला माहितीये माझं तिकडे जाणं, नियमाविरुद्ध जाणं म्हणजे किती मोठा गुन्हा आहे. पण ती म्हणते मी मेली तर मेली. प्रेज द लॉर्ड. शी स्टँडिंग फॉर हर पीपल. परमेश्वराने नाही का काही अद्भुत गोष्टी केल्यात. राजाचं नाही का कृपादृष्टी तिच्यावर झालीये. ती काहीच बोलत नाही, ती जाऊन फक्त उभी राहिली आहे आणि राजा समोरून विचारतोय तर तुला काय पाहिजे, तुझी काय मागणी आहे. आणि शी इज नॉट गिव्हिंग एनी आन्सर. पुन्हा तो म्हणतो अगं अर्ध्या राज्य एवढी मागणी असेल तरी मी तुला देईन, तरी ती मान्य होईल. आणि एस्तेर मग काय म्हणते, फक्त एवढंच करा, तुमच्या मर्जीस मी आले असेल तर मी आपल्यासाठी नाही का जेवणाची नाही का तयारी केली आहे, त्यासाठी तुम्ही या, तुमच्या सोबत नाही का सेनापती तुमचा जो आहे हामान त्यालाही घेऊन या. ओनली दिस मच. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर एक एस्तेर 3 दिवसाची उपास प्रार्थना, त्याद्वारे ती नाही का
27 प्रांतांचा जो राजा आहे त्याचं नियम ते गव्हर्नमेंट बदलू शकते. 3 दिवस उपास प्रार्थनेने तेवढंच बदलत नाहीये तर राजाची कृपादृष्टी होतोय. राजा काय मागणी विचारतोय, राजा अर्ध राज्य पण द्यायला तयार आहे. इतक्या फेवर मध्ये चालते, इतक्या फेवर मध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळलं पाहिजे की प्रसंग येतो, अडचण येते, तेव्हा कुठे नाही का दार ठोकायचे, तेव्हा कुठे मागणी करायची, तेव्हा काय करायचं आहे. 3 days लॉक युअर सेल्फ अँड सिट ऍट द फीट ऑफ जीसस. हालेलुया. 3 दिवस नाही का सगळ्या गोष्टी सगळं सोडून द्या, मोबाईल सोडून द्या, फॅमिली वगैरे सगळे फ्रेंड्स वगैरे सगळे नाही का तुमच्या रूमच्या बाहेर लॉक युअर सेल्फ इन द रूम अँड सिट ऍट द फीट ऑफ जीसस. येशू ख्रिस्ताच्या चरणी बसा. फेवर ओव्हर फेवर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दीज आर द थिंग्स. हे प्रेषितांची कृत्य अशीच झालेली नाहीये. दे वर द प्रेइंग अपोस्टल्स. प्रार्थना करणारे नाही का प्रेषित होते ते. त्यांचं जीवन ना चालतं फिरतं प्रार्थना होता. कंटिन्युअसली कनेक्टेड विथ जीसस. कंटिन्युअसली. हालेलुया. 21 दिवसाची प्रार्थना, उपास प्रार्थना, 10 दिवसाची उपास प्रार्थना, 40 दिवसाची उपास प्रार्थना, 80 डेज उपास प्रार्थना. प्रत्येकाला एक मिनिंग आहे. आत्मिक जगामध्ये नाही का वेगळ्या गोष्टी त्याद्वारे घडतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्या राजाने एका क्षणात आपल्या नाही का महाराणीला त्या पदावरून जुगारलं आणि नाही का आपल्या मंत्र्यांचं सगळं नाही का विचार केला, त्यांना विचारलं काय करायचं, ते म्हणाले नवीन राणी शोधा. नवीन राणी शोधली. हा जो राजा आहे ना, हा स्वतःच्या सुरुवातीचे पहिले 2-3 अध्याय वाचा, तुम्हाला कळेल स्वतःच्या बुद्धीने काहीच करायचं नाही, नेहमी दुसरे जे बोलणार त्यानुसार करायचा. पण ज्या वेळेस एस्तेर उपास प्रार्थना करून जाते, हा कोणाला विचारत नाही. एस्तेर अपॉइंटमेंट न घेता चौकात उभी राहिली, काय करू मंत्र्यांना विचारत नाही. प्रेज द लॉर्ड. राजदंड, सुवर्णदंड तिच्या समोर केला जातो. प्रेज द लॉर्ड. वी वॉक इन दॅट अनॉइंटिंग. वी आर द सन्स ऑफ गॉड. वी आर नॉट द सर्वंट बट वी आर द सन्स ऑफ गॉड. तुम्ही त्या परमेश्वराचे पुत्र आहात. तो अनुग्रह तुमच्यावर आहे, ती कृपादृष्टी तुमच्यावर आहे. तुम्ही आज नाही का जसं प्रेषित पौल काय म्हणतो माहिती, इथे हिला ना जाताना धाकधूक होती की काय होईल माहित नाही, पण देवाचं वचन सांगतं, प्रेषित पौल म्हणतो की ना आपण काय करू शकतो माहिती, धैर्याने कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो. धैर्याने, विथ बोल्डनेस. हालेलुया. कृपेच्या सिंहासनाजवळ तुम्ही खूप बोल्डली जाऊ शकता. धैर्याने आपण कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ, असं प्रेषित पौल आपल्याला म्हणतो. प्रेज द लॉर्ड.